नमस्कार, बेलाच किचनमध्ये स्वागत तुम्हा सर्वांचं। तर आज आपण पाहतोय मस्त अशी चटपटीत कुरकुरीत भेंडी कशी बनवायची। अगदी कोणाकोणाला अगदी बघू शकता कसली मस्त कुरकुरीत झाली भेंडी आणि एवढी सुंदर बनते ना, हे बघू शकता। आहा, खाणारे एकदम पटकन खाऊन टाकतील एवढी सुंदर बनते। तर भेंडीचा हा प्रकार तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल। अगदी मस्त गिळगिळीत नाही, अगदी चिपचिपली नाहीये, पाणी नाहीये, काही नाही, अगदी मस्त कुरकुरीत भेंडी कोणाला खायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी 5 मिनिटात संपेल एवढी सुंदर बनते आणि टेस्टी तर आहे आणि कमी साहित्यात बनलेली आहे, त्यामुळे तर नक्कीच बनवा। खूप सोपी आहे बनवायलाही आणि तुम्हाला नक्की आवडेल, एवढा छान टेस्ट बनतो मी सांगते। तर नक्की बनवा, रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। ते मी अर्धा किलो भेंडी चिरून घेतलेले बघू शकता तुम्ही। लांबडे लांबडे स्लाइस ही करू शकता, पण मी काय केले गोल गोल काप करून घेतले। तर सर्वात प्रथम ही किती आहे तर ही अंदाजे मी सांगते अर्धा किलोचं प्रमाण आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रथम टेस्टनुसार मीठ घालते। तर मीठ इथे मी 1 चम्मच घालते बघू शकता। आणि मीठ घातल्यानंतर काय करायचं, लगेच मीठ आहे आता बघू शकता मिरचीचे हे होल्स आहेत त्याच्यामध्ये जाणार तर पाणी सुटणार। तर त्यासाठी काय करायचं, पहिले मीठ घालायचं आणि मस्त असं हलवून घ्यायचं, म्हणजे त्यामुळे काय होईल मीठ आहे ते सर्वत्र असं लागलं जाईल अगदी आतपर्यंत बियांना वगैरे आणि पाणी सुटेल। हे बघू शकता अशा प्रकारे मी हलवून घेतलेले। तुम्ही हाताचा वापर करूनही हलवू शकता किंवा चम्मचच्या साहाय्यानेही करू शकता। आता आपल्याला इथे काय करायचं आहे, टेस्टनुसार आपल्याला जसं हवं म्हणजे तिखट हवं कसं, तर मी इथे घालते गरम मसाला। हे बघू शकता इथे अर्धा चम्मचच्या अंदाजे मी घातलेला आहे। तिखटासाठी इथे मी वापरते रेड चिली पावडर आणि ही खूप तिखट असते, काश्मीरी रेड चिली पावडर आहे। तर तिखटानुसार घाला। मी ते काय करलं 1 आणि हे हाफ चम्मच घातलेला आहे। आणि काय भेंडी आहे कुरकुरीत बनवायची आणि तिला चटपटीत पाहिजे, तिखट असल्याशिवाय ती खायलाही मजा येत नाही, म्हणून मी काय केले मिठाचा आणि लाल तिखट अगदी जास्त साहित्य घातलेलं नाही बघू शकता। आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत मक्याचं पीठ म्हणजे कॉर्नफ्लॉवर। त्याने काय होईल त्याला असं बाइंडिंगसाठी बोलू शकता किंवा त्याला थोडंसं तेलामध्ये फ्राय केलं तर ते व्यवस्थित असं त्याला चिपकून राहावं यासाठी काय करायचं कॉर्नफ्लॉवरचा वापर करते मी। 2 चम्मच घातले आता सध्या तरी। आणि पहिला आपण ह्याला हलवून घेऊयात, लागलं तर वरून घालायचं, नाही लागलं तर गरज नाही। आणि जर सुकं वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा हबका द्यायचा, म्हणजे थोडंसं एक हाताने असं पाणी घ्यायचं आणि असं टाकायचं वरून। तर काय ते मी बघते अगोदर, लागलं तर घालूया आपण, नाहीतर गरज नाहीये। बघू शकता हे आता सर्व मिक्स करून घेतलंय आणि पीठ आहे ते व्यवस्थित असं याला लागलेलं आहे। लाल तिखट, मीठ आणि गरम मसाला आतमध्ये गेले। अजून जर तुम्हाला मसाले हवे अगदी चाट मसाला पाहिजे तर तोही घालू शकता, म्हणजे तुम्हाला ज्याच्या टेस्टनुसार तुम्ही बोलू शकता। धने जिरे पावडर ही घालू शकता। गरम मसाला आला की त्याच्यामध्ये सर्व मसाल्यांचा वापर होतो, त्यामुळे थोडक्यात मी गरम मसाला घातलेला आहे बघू शकता। ते आपण सर्व मसाला लावून घेतलाय बघू शकता आणि आपलं तेलही गरम झालेलं आहे। तर आपण काय करूया, फ्राय करूया। फ्राय करतानाही तेल आपलं मीडियम गरम हवं, जास्तही गरम नाही पाहिजे, कारण लगेच करपू शकते भेंडी, पातळ पातळ आपण कट केलेली आहे त्यामुळे। आणि सोडल्या लगेच हलवायचं नाहीये, चम्मचने हवं तर थोडंसं त्याला सोडून घेऊ शकता चिचकवलेलं। हे बघू शकता असं मी त्याच्यामध्ये सोडून घेते आणि जेवढं होईल तेवढं आपण ना काय करायचं खुल्लं करायचा प्रयत्न करू। आणि बनवल्या लगेच बनवायला घ्यायचं, कारण लगेच ही चिकट असते भेंडी, लगेच एकामेकाला चिपकली जाऊ शकते। तर त्यासाठी काय करायचं, बनवल्या लगेच पीठ वगैरे घातलं की आपण त्याला सोडून घ्यायचं असं। हे बघा मस्त अगदी क्रिस्पी बनते आणि खूप सुंदर लागते आणि बनवायलाही सोपे, अगदी कमी साहित्यात बनली जाते। तेला जेवढी बसली तेवढी मी घातलेली आहे। तुम्हीही अशा प्रकारे बनवून घ्या, झटपट आणि पटकन होणारी रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करू शकता। मुलांना द्यायला खायला कुरकुरीत अशी भेंडी बनवायची असेल ना तर ही नक्की ट्राय करून पहा, खूप सुंदर बनते। अगदी 2 मिनिटं झाली की आपण याला पलटी करून घेऊया, म्हणजे हलवूया। हे बघू शकता आहा काय दिसते बघू शकता, मस्तच अशी कोरडी खायलाही खूप सुंदर लागते। लगेच हलवायला नको, थोडं 2 मिनिटं थांबूया। क्रिस्पी झाली की लगेच समजली जाते की ही क्रिस्पी झाली, त्यानंतर आपण याला पलटी करून घेऊया। इथे बघू शकता मस्त अशी कुरकुरीत ही फ्राय झाली, अगदी कळते लगेच। आहा काय दिसते हे बघू शकता, एवढी सुंदर बनली आहे ना, कलर तर खूप छान आलाय आणि खायलाही खूप छान लागणार आहे। कारण आता ही आपण काढून घेऊयात।
आणि अशाच प्रकारे मी राहिलेली ही फ्राय करून घेते. हे बघू शकता, तुम्हाला लगेच कळलं ही असेल किती सुंदर दिसते, त्याच्यावरूनच हे आपण काढून घेतोय. हे बघू शकता, राहिलेली ही अशाच प्रकारे आपण बनवून घेऊयात.